आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे लालबागहून आपल्यासोबत जोडलेल्या आहेत। मीनाक्षी, किती वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि कशा प्रकारे बंदोबस्त किंवा मंडळाकडून कशा प्रकारे आता या ठिकाणी तयारी करण्यात आली त्या संदर्भात एकंदरीत माहिती? नीलम, खरं तर 10 दिवस आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते दर दिवसाला हजेरी लावून बाप्पाचं दर्शन घेतात। अशाच पद्धतीत च्या अनुषंगाने आपण पाहतोय की असेच लोक जे आहेत ती दरवर्षी येत असतात। पण मात्र यंदा आपण पाहिलं तर लालबागच्या राजाच्या चरणी दुपटीनं म्हणजेच लोक जे आहेत, गणेश भक्त जे आहेत ती बाप्पाच्या दर्शनासाठी आले। आणि यंदा जर आपण पाहिलं तर खास करून गणपतीच्या या सगळ्याच मंडळांनी जी आहे ती खबरदारी घेतलेली आहे, कारण AI टेक्नॉलॉजीचा यंदा वापर करण्यात आलेला आहे। खरं तर लालबागचा राजा म्हटल्यावरती सर्वांचंच आकर्षित असतं ते म्हणजे लालबागच्या राजाकडे, आणि त्यासाठीच मोठी गर्दी जी आहे ती गणेश भक्तांची होत असते। आणि गणेश भक्तांची गर्दी होत असताना मात्र या गर्दीमध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची देखील तितकीच खबरदारी घेतली जाते। त्यामुळे पोलीस प्रशासन असेल किंवा मग लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीनं असो ही तितकीच खबरदारी घेतलेली आपल्याला यंदा देखील पाहायला मिळते। त्यामुळे कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या सगळ्याच परिसरात असणार आहे। पुन्हा एकदा मी माझ्या कॅमेरामॅन रोहितला विनंती करते की इथली दृश्य जी आहेत ती पाहता यावी आपल्या प्रेक्षकांना। सध्या आपण पाहतोय की ही मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरतीच सगळ्याच गणेश भक्तांची जी आहे ती गर्दी होत असताना आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतोय की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो काही वेळातच भरला जाईल, कारण गणेश भक्त जे आहेत ते देशभरातून जे आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि लालबागच्या राजाच्या या राजशाही मिरवणुकीमध्ये हजेरी लावत असतात। खरं तर लालबागचा राजा ज्यावेळी लालबाग मार्केटमधनं बाहेर येतो एक वेगळंच वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी निर्माण होतं। आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लाखोच्या संख्येने येणारे गणेश भक्त जे आहेत ते या सगळ्याच मिरवणुकीमध्ये हजेरी लावत असतात। त्यामुळे आज सकाळी 9 वाजता लालबागच्या राजाची आरती होणार आहे। खरं तर त्याआधी उत्तर पूजा केली जाते आणि त्यानंतर 10 नंतर आपण पाहू शकतो लालबागच्या राजाची राजेशाही मिरवणूक जी आहे ती लालबाग मार्केटमधून निघते। आणि त्यामुळेच यंदा जर आपण पाहिलं तर दरवर्षीप्रमाणे कोळी बांधव जे आहेत आणि कोळी महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये बाप्पाची पूजा करतात आणि त्यानंतर मानवंदना देखील या सगळ्याच कोळी बांधवांकडून दिली जाते। त्यामुळे मंडळाच्या या सुरुवातीच्याच वर्षापासूनची परंपरा आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की लालबागच्या राजाच्या या सगळ्याच राजशाही मिरवणुकीमध्ये लाखोच्या संख्येनं गणेश भक्त जे आहेत ते आज देखील गर्दी करतील। त्यामुळे संपूर्णतः ही तयारी सुरू आहे। प्रवेशद्वारची ही तयारी आपण पाहतो की जेव्हा लालबागचा राजा प्रवेशद्वारवरती येतो त्यानंतर एक वेगळाच वातावरण जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळेच या सगळ्याच साठी आपण पाहतो की गणेश भक्तांची जी आहे ती गर्दी होत असते आणि लालबागचा राजा कधी प्रवेशद्वारातून बाहेर येतो यासाठीचाच उत्साह जो आहे तो गणेश भक्तांमध्ये पाहायला जातो। खरं तर आपण पाहतोय की पालिका प्रशासन देखील तितकीच सज्ज आहे, कारण ठिकठिकाणी आपण पाहिलं तर पालिका प्रशासनाकडनं व्यवस्था जी आहे ती केली गेलेली आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आज दिवसभरामध्ये पाऊस देखील असणार आहे। त्यामुळे या पावसाचा कुठेतरी गणेश भक्तांवरती एक वेगळाच फटका बसू शकतो। पण मात्र गणेश भक्तांचा कुठेही हा उत्साह कमी होताना पाहायला मिळणार नाही, कारण राजाची मिरवणूक पाहण्यासाठी लाखोच्या संख्येनं येणाऱ्या गणेश भक्तांचा एक वेगळाच आनंद असतो आणि एक वेगळाच उत्साह असतो। त्यामुळे इथे लालबागच्या परिसरामध्ये एक वेगळाच जल्लोष भरलेला वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। मीनाक्षी, जसं तू म्हणालीस की लाखोंच्या संख्येने बाप्पाच्या मिरवणुकीसाठी रस्त्यावर लोक उतरत असतात, भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित असतात, मात्र जे काही आहेत जे नागरिक या ठिकाणी पोहोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी खास लोकशाही मराठीकडून आपण ही 2 दृश्य आपण दाखवतोय बाप्पाची। आणि या ठिकाणी आता मिरवणुकीला एक 9 ते 10 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। गणेश गल्लीमधील मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी आपण ही 2 दृश्य दाखवतोय। बाप्पाची आता विधिवत अशी पूजा होणार आहे अनंत चतुर्दशी आणि आज बाप्पाला जड अंतकरणाने या ठिकाणी निरोप दिला जाणार आहे। आपण ही दृश्य पाहतोय। आत्ताच या ठिकाणी नागरिकांची भक्तांची बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी पाहायला मिळते। चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आपण ही दृश्य पाहतोय। बाप्पाच्या मिरवणुकीला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये आता
हजारो नागरिक सहभागी होत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर पालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. आज सर्वच सार्वजनिक गणपतीचं विसर्जन होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने संपूर्ण अशी तयारी केलेली आहे. रस्ते, चौपाटी, वाहतुकीची सगळी तयारी या ठिकाणी आता पूर्ण झालेली आहे. घरगुती गणेश विसर्जन असतील, मंडळातील मोठ्या गणपतींचं विसर्जन असेल, यासाठी आता पालिका पोलीस प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळतंय. आपण ही दोन दृश्य पाहतोय. चिंचपोकळीचा चिंतामणी आणि गणेश गल्ली मुंबईचा राजा. थोड्याच वेळात आता विधिवत पूजा होणार आहे आणि त्यानंतर बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर काही वाहतुकीमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले पाहायला मिळतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.